खरंच इतकं इझी असू शकतं का कोणत्या पर्सनला विसरणं किंवा एखाद्या नात्यामधून मूव्ह ऑन होणं? त्या पर्सनसोबत आपली आपण अख्खी लाईफ इमॅजिन करून बसलेलो असतो, पूर्ण प्लॅनिंग केलेली असतात, फ्युचर म्हण प्रेझेंट म्हण सगळं इमॅजिन करून बसतो. भले त्या नात्यामध्ये कितीही आर्ग्युमेंट्स असतील, कंप्लेंट्स असतील, राग असेल, पण ॲट दी एंड ऑफ दी पॉईंट खूप आठवणी असतात. कारण की एकेकाळी त्याच माणसासोबत आपण खूप हॅपी असतो किंवा तेवढं प्रेमही केलेलं असतं, जीवही तेवढाच गुंतलेला असतो त्या माणसामध्ये. तर आठवणी अशा असतात की त्या थांबवता नाही येत. त्यामुळे मूव्ह ऑन होणं ही खूप टफ गोष्ट असते सगळ्यांसाठीच. इझी नसू शकते. आपण सरळ बोलून जातो मूव्ह ऑन हो मूव्ह ऑन हो, पण मूव्ह ऑन होणं खूप टफ असतं. स्पेशली ज्या पर्सन रिगार्डिंग आपल्याला खूप काळजी असते, खूप प्रेम असतं. राग रुसवा हा सेकंडरी पार्ट असतो. नातं जर चुकीचं आहे तर मूव्ह ऑन व्हायलाच हवं आहे, नातं तोडायलाच हवं आहे, कारण ते आपण कॅरी नाही करू शकत. पण हा फॅक्ट पण आहे की त्या पर्सनशिवाय राहताही नाही येत. जी मूव्ह ऑन होण्याची प्रोसेस असते ना, खूप पेनफुल असते यार, सिरियसली.